शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे जनक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांच्या पवित्र विचारांना त्रिवार वंदन करतो। आज या ठिकाणी आपण ज्या कारणासाठी जमलेलो आहोत याची आपणास कल्पना आहेच, परंतु आपणास त्याही पुढे जाऊन थोडी आणखी माहिती व्हावी यासाठी साहेबांना प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये वेळात वेळ काढून ते आपल्यासाठी भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जेव्हापासून आदरणीय बाळाराम पाटील साहेब यांनी या पनवेलमध्ये निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली तेव्हापासून या पनवेलच्या जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं आनंद निर्माण झालेला आहे। कारण आपण सगळेजण जाणत आहात, आपण सर्वजणांना माहितीच आहे की या देशामध्ये ज्या प्रकारची अराजकता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। हा देशाचा विचार करत असताना काल परवा घडलेल्या घटना असतील की त्या अगोदर घडलेल्या घटना असतील, अमित शहा काल महाराष्ट्रात येऊन काय बोलून गेले हे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे। कुठलाही तथ्य नसणारे वाक्य किंवा वाक्यता ते या ठिकाणी करून गेलेले आहे। त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीनं या ठिकाणी येऊन जनतेमध्ये जातीभेद असेल, धर्मभेद असेल याच्या संदर्भात वारंवार वाच्यता करत आहे। याचा परिणाम कुठे ना कुठेतरी आपला समाज असेल, दलित समाज असेल, बहुजन असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, या समाजावर नक्की त्याचा परिणाम होत आहे। या पुढेही जर असंच राहिलं, चालू राहिलं तर आपणास माहीतच आहे की खरोखर आपल्याला जगणं मुश्किल होऊ शकतं। कारण ही जी सत्ता किंवा हे जे सरकार आहे हे जर या लोकांच्या हातात गेलं तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये हुकुमशाही निर्माण करायला हे लोक कमी पडणार नाहीत। या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला, आम्ही ज्या कुठल्या वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करत असू, ज्या कुठल्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असू, ज्या कुठल्या धार्मिक संघटनांमध्ये काम करत असू, आपण सर्वांनी असा निर्णय घेतला की आपण एकत्र येऊन यावेळेस ही जातीवादी संघटना असेल किंवा भाजपासारखा पक्ष असेल ह्याला रोखण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी सुनीलदादा सोनवणेंच्या माध्यमातून आम्ही जेव्हा प्रचाराला सुरुवात केली त्यावेळेस प्रचार करत असताना आम्ही ज्या वेळेस कमलाकर दादा कांबळे पिसर्वे यांच्याकडे आम्ही ज्या वेळेस गेलो, प्रल्हाद गायकवाड वगैरे या ठिकाणी सगळे होते, आम्ही त्यांची जी चर्चा करत असताना त्यांनी देखील सांगितलं की यावेळेस आपल्याला बदल हवा आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीनं यावेळेला बाळाराम पाटील साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत। अगोदरच्या मीटिंगमध्ये मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की काही इच्छा, काही मागण्या असतातच, त्याचा मी मागच्या वेळेला उहापोह केलाच होता आणि साहेबांनी त्या ठिकाणी सकारात्मक आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसादही दिला होता। परंतु साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी लोक या ठिकाणी जमा झालेली आहेत, 70-80 लोक जी जमा झालेली आहेत ही फक्त प्रभाग क्रमांक 1 मधील आहेत आणि प्रभाग क्रमांक 1 मधील असून प्रभाग क्रमांक मध्ये जे बौद्ध वस्त्या ज्या आहेत या फक्त बौद्ध वस्त्यातली लोक आपल्या सर्व संघटना, संस्था, पक्ष बाजूला ठेवून फक्त कमलाकर दादा कांबळे किंवा त्यांचे सर्व सहकारी, प्रल्हाद असेल, आमचे ॲडव्होकेट सोनवणे असतील, संजयजी सोनवणे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळे एकत्र झालेले आहेत। त्यांनी गावोगावी दौरे करून त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र केलेले आहेत आणि निश्चय मात्र केलेला एकच आहे की यावेळेला बाळाराम पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी। हे जरी प्रभाग क्रमांक 1 मधील असले तर या प्रत्येकाचे नातेवाईक, सगळे सोयरे, परिचित व्यक्ती या पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये, अनेक सोसायट्यांमध्ये आहेत। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रभाग क्रमांक 1 मधील लोकांचा, जनतेचा, मतदारांचा फायदा आपल्याला यापुढे देखील आपल्याला विजयासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांचा फायदा होईल। सर्व एज्युकेटेड आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, त्यातले अनेक मी आताच म्हटलं आमचे मार्गदर्शक आहेत ॲडव्होकेट प्रदीपजी सोनवणे, हे सगळे हुशार व्यक्ती आहेत, संजयजी सोनवणे आहेत, इकडे आमचे चंद्रकांतजी जाधव आहेत। या सर्वांनी जर मनावर घेतलं तर खऱ्या अर्थाने पनवेलमध्ये क्रांती झाल्याशिवाय साहेब राहणार नाही असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। आणि आपण शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहात। आम्ही स्वतः आपल्या सोबतच आमचे सुदाम दादा आहेतच आम्हाला प्रत्येक वेळेला गाईड करायला।
आमचे अनिलजी नाईक आहेत आणि नरेंद्र गायकवाड साहेब आहेत. या सगळ्या गोष्टी एकत्र जर जुळून आल्या साहेब तर ह्यावेळेस निश्चित आपला विजय निश्चित आहे, त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही. मला या ठिकाणी प्रास्ताविक करण्याची आणि भूमिका मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. जय भीम, जय भारत. महाराज डॉक्टर आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, रमाई भाई यांच्या वतीने आवेदन करून आज या ठिकाणी 188 विधानसभा पुढे या मतदारसंघातली आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्या प्रचार आंदोलन चालू आहे. जे बहुतेक लोक आहेत त्यांचं आपण सर्व त्यांच्याकडे गावोगावी फिरा व बाकी चर्चा करा. त्यानुसार सुनीलदादा सोनवणे पंढरपूर तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाचे लोक आहेत जे आपल्या कमिटी आहेत आंबेडकर सर्वांना एकत्र करून सर्वांना सांगितलं की आपल्याला आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांचा प्रचार करायचा आहे आणि तो कसा करता पाठवून दिला. व हे सर्व गायकवाड साहेब असेल राजसोबत असेल सर्व आम्ही विभागामध्ये फिरलो. मग मी कमलार कांबळे आमच्या विभागाचे नेते त्यांना संपर्क केला की आपल्याला काय विभाग काय करायला पाहिजे. मग आम्ही विभागात प्रत्येक गावागाव फिरली. प्रत्येक आम्ही तळजे मजकूर आमचे विजय गायकवाड, संजय सोनवणे, चंद्रकांत जाधव, वोटचे आमचे नरेश कदम, राजेश गाडे त्यांचे सहकारी, वोटचे आपले रविदास जाधव, प्रदीप जाधव, त्याचे फुलचंद कांबळे, फुलचंदचे आमचे तांबे मंडळी, नरसरचे किरण जाधव, सुरेंद्र जाधव, वोटचे आमचे बाळासाहेब असे 10 गावात आम्ही फिरलो. आम्ही मिटिंग लावली की आता आपली दिशा काय असणार आहे. त्यावेळेस सर्वच एकमत झालं की आपली दिशा अशी असणार की आपण भाजपला मतदान करणार नाही, जातीय पक्षाला मतदान होणार नाही. मग ते मतदान होणार कोणाला. मग आम्ही हेही पटवलं मतदान होणार कोणतं आपण तुम्ही BSPला किंवा पंचायतला करावं तर तसं करू यावेळेला आपलं मत बळ घालू नका. तर आपण आदरणीय बाळासाहेबांना मतदान करा. कारण प्रत्येक पक्षाचा आपलं उमेदवार आहे. नारायण नाईक पाटील बाबासाहेबांचं काय त्याचं प्रत्येकाला माहिती आहे. त्यानुसार जर आपण बाबासाहेबांचे वारसदार असू तर बाळासाहेब पाटील साहेब नारायण यांचे वारसदार आहेत. त्या विचाराशी एकूण राहून आम्ही असा विचार केला की आपण आदरणीय बाळासाहेबांना या ठिकाणी मतदान करू. आमचा 10 गावांचा जो आमचा 11:30 मतदान आहे साहेब नंबर 1चा. तर आमची एक साधारण मागणी आहे या ठिकाणी की आम्हाला वार्ड नंबर 1 मध्ये आम्हाला एक महानगरपालिकेसाठी प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि समस्त पुरोगामी विचारांना अभिवादन करतोय. आज या ठिकाणी अजातशत्रू पुरोगामी विचारांचे पाईक असणाऱ्या पनवेल विधान सभेचे उमेदवार बाळाराम पाटील साहेब, खरं तर साहेबांचं नातं आणि आपल्या समाजाचं नातं हे एकरूप आहे, हे ममतेचं आहे. कित्येक वर्ष आपण ते नातं जुंबाळलं होतं साहेब आणि ते नातं तसंच कायम पिढीजात राहावं असं आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे. परंतु काही असा मधला काळ गेला की जिथे काही फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने काही विद्वत्ता पाजरली गेली आणि मग समाज त्या नावाने थोडासा विखुरला जातो. तर हा समाज विखुरलेला समाज आम्ही पुन्हा सगळ्यांनी कमलाकर कांबळे, प्रल्हाद गायकवाड, बाकी सगळी जी इथं मान्य राज स्वतःवरचे साहेब या सगळ्यांच्या संकल्पनेत आला की पण विखरलं गेलो आपण तर आपल्याला काहीही नाही. तर आपण जर मी तुमच्या काही 10 लोक तुमच्याबरोबर असतील, 5 लोक तिकडे असतील तर याच्याने आपल्याला काही फायदा होत नाही. तर आपला जो विचार आहे, जो साहेबांचा विचार, जो पुरोगामीपणाचा विचार आहे, तोच विचार आमचा आहे. आणि साहेबांची ममता आम्ही कित्येक वर्ष बघितले आणि या ममतेच्या पोटी आता आम्ही साहेबांकडे अशी एक धारणा घेऊन आलोय की जसं साहेब आईच्या प्रमाणे आमच्यावर प्रेम करतात तसं आता आमचा बाळाचा हट्ट पण साहेबांनी पुरवला पाहिजे. कधी मागितलं नव्हतं, एवढ्या वर्षात कधीच मागितलं नव्हतं, पण आता एक असं झालंय की एक विचारांचा पुरोगामी विचार पुरोगामी प्लस झाला तर निश्चितपणे तो आपल्याला पुढे जाईल. आणि आम्हाला माहित आहे की इथे कुणीही कितीही भक्षण केला, कोंबडा किती आरवला तरी हे सगळे जे कोंबडे आहेत ते आपल्याच पक्षातून गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्या कोंबड्यांना कुठल्या पाहुण्यांना कापायचं सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं आपला विजय निश्चित असेल, परंतु त्या विजयाच्या आपल्या सगळ्या समाजाचा हातभार असावा ही आमची इच्छा आहे आणि तो हातभार असेल. आम्ही मायाच्या ममतेने पुन्हा एकदा मी तुमच्याकडे आपल्या ठिकाणी आघाडीचे आपले काँग्रेसचे नेते सुदाम पाटील साहेब आहेत, या सगळ्यांना आम्ही आघाडीच्या सर्वच नेत्यांना आपण मातृतुल्य आहात
आणि आघाडीच्या सर्वच या नेत्यांना आम्ही विनंती करतो की आमचा तळोदा विभागातील जो समाज हा एकसंघ समाज झालेला आहे. हा एकसंघ समाजाचा संपूर्ण पाठिंबा बाळाराम पाटील साहेबांना असेल. जय भीम. सर्व बहुजन समाजाच्या मित्रांनो, कार्यकर्त्यांनो, बंधू आणि भगिनी, आज पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार आता या ठिकाणी दिसलेच आहे, श्री बाळाराम पाटील माजी आमदार. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांच्या घराण्याची परंपरा आहे की या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे वडील 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. अनेक सामाजिक शैक्षणिक याच्यामध्ये ते कार्यरत आहे. मित्रांनो, मी माझा परिचय थोडक्यात देऊन करून देतो की मी गजानन गवळी, बहुजन व्यासपीठाचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी स्थापना झाली त्याचा पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये, बालगंधर्व पुण्यामध्ये घेतला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम झाला. त्यापासून राष्ट्रवादीची सुरुवात झाली. त्याच्या पुढचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी आपला वेळ घेत नाही आहे. मित्रांनो, आजची परिस्थिती इतकी महाराष्ट्राची खाली गेलेली, खालचा दर्जा झालेला आहे. त्या दर्जाचा आपण विचार करणं अतिशय गरजेचं आहे. थोडक्यासाठी आपलं मतं आपण काही लोकांनी विकतो हे चुकीचं आहे. मी स्पष्ट बोलणारा म्हणून कार्यकर्ता आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आज केलेला आहे. तो खरोखर स्तुत्यनीय प्रिय आहे. बाळाराम पाटलांचं काम आपल्याला माहिती आहे की अगदी 24 तास अगदी कार्यकर्ते म्हणून ते आपल्याला अवेलेबल होतील याची मलाही जाणीव आहे. त्यांचे थोरले बंधू माझे मित्र आहेत, ते कामगार नेते आहेत. सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी काम आहे. तर त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या बहुजन व्यासपीठाच्या वतीने मी महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना, विशेषतः शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील असतील, प्रीतम म्हात्रे असतील, नंतर आमचे मित्र अतुल म्हात्रे असतील आणि चित्रलेखा मॅडम असतील, या सर्वांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत. त्याचप्रमाणे सर्व दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण काम करणं अतिशय गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये गेली 4-5 वर्षे इतका चिखलपेक झालेला आहे, तर ते प्रत्येकाला अगदी सर्वसामान्य लोकांना जिक्रीचं झालेलं आहे. कोण काही गोष्टी करतायत, काही गोष्टी डिक्लेअर करतात, कुणी कुठलंही बोलतंय, कोण 2-2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, हे संदर्भ त्यांना कुठल्याही प्रकारचा संदर्भ नाही आहे. कुणी काही डिक्लेअर करतंय आणि सर्वसामान्य लोकांचा प्रॉब्लेम निर्माण होतोय. आपल्या पिंपरी चिंचवड किंवा पुणे परिसरामध्ये तोच सगळीकडे प्रॉब्लेम आहे. आणि पनवेल क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत. शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी नैना प्रकल्प आहे, अतिशय महत्त्वाचा प्रकल्प या ठिकाणी आहे आणि गेली 8-10 वर्ष शेतकऱ्यांच्या जमीन तशाच पडलेल्या आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचं परमिशन नाही. त्याच्यामध्ये बाळाराम पाटील निश्चितपणे या ठिकाणी लक्ष घालतील आणि शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य लोकांचा आणि या ठिकाणी जो कर लादलेला आहे महानगरपालिकेने तो अवास्तव आहे. तर त्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने कराची योजना केलेली आहे किंवा ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आमदाराच्या दृष्टिकोनातून आमदार, आता आम्ही सकाळी कलमोळीला फिरलो, इकडे बाकीच्या ठिकाणी गेलो, अतिशय वाईट अवस्था आहे महानगर आहे. तर त्या दृष्टिकोनातून आज महत्त्वपूर्ण करणं गरजेचं आहे. आणि आपण सर्वांनी, सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी बाळाराम पाटलांच्या पाठीमागं सर्व शक्तीनिशी, तन मन धननी या ठिकाणी उभं राहावं आणि त्यांना शक्ती द्यावं, त्यांना मतदान द्यावं ही आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी बाळाराम पाटलांना या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र. कसं आहे की आपण ठरवलेलं आहे की बाळाराम पाटील साहेब आपले पनवेल विधानसभा 188 पनवेल विधानसभेचे आपण उमेदवार ठरवलेले आहेत. परंतु ते ठरवत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे. आणि आपण सगळ्यांनी आशीर्वाद, छोट्यांनी शुभेच्छा दिल्या तरच आपले बाळाराम पाटील साहेब आमदार होणार आहेत. परंतु ते आमदार होत असताना त्यांचं जे काम आहे ते आज आपण गेले, मी माझ्या 50-60 वर्षाच्या पिरियडमध्ये मी त्यांचं काम बघत आलेलो आहे. ते पहिल्या इलेक्शनला उभे होते तेव्हापासून मी त्यांच्या प्रचारामध्ये सामील आहे. परंतु हे कसं आहे की जे विचारसरणी जी आहे, जी बाबासाहेबांची पोषक विचारसरणी, आपल्या संविधानाला हात घातला जातोय, त्या सगळ्याचं रक्षण करण्यासाठी आपण बाळाराम पाटील साहेब यांना निवडून दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं मिशन असलं पाहिजे की मला काय मिळणार आहे ते मिळण्यासाठीच आपण ह्यांना निवडून द्यायचं आहे. ते निवडून ते जर आले तरच आपल्याला ह्या ज्या आपल्या काही समस्या असतील, आपलं काही काम असेल ते सोडवण्याचा अधिकार त्यांना राहणार आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो
की आपण बाळाराम पाटलांना भरघोस मताने विजयी कराल आणि त्यांचं जे मिशन आहे ते आपण या सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढे नेण्याचं काम करावं एवढीच विनंती करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आज तळोजे विभागातील सारे रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. सुरुवातीला आपणा साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या 10-12 दिवसापासून तुम्ही मंडळी अतिशय तळमळीनं या निवडणुकीचं काम करताय आणि त्याचे रिझल्टशी आपल्याला दिसायला लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर चळवळीची आणि विचारांची मंडळी या ठिकाणी एकवटताना दिसते. आज आपण या ठिकाणी आलात आणि संपूर्ण विभागानं मिळून पाठबळ देण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल सुरुवातीला आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. याच दरम्यान बहुजन व्यासपीठाच्या माध्यमातून गवळी साहेबांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. गवळी साहेबांचा आमचा कौटुंबिक स्नेह आहे. प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगामध्ये ते आमच्या सोबत असतात. माझे ज्येष्ठ बंधू आप्पांचे ते सहकार्य आहेत आणि खऱ्या अर्थानं चळवळीचा कार्यकर्ता कसा असावं त्याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी पाठबळ दिलेला आहे. निश्चितपणानं तो आशीर्वाद आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही सारी तरुण मंडळी आहात. एका गोष्टीची मागणी आपण या ठिकाणी केली. निश्चितपणानं माझा स्वभाव आहे की मी कार्यकर्त्याला किंमत देणारा माणूस आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळची कथा देखील तुम्हाला माहिती असेल की एकनाथ म्हात्रे उमेदवारीसाठी 25 गाड्या घेऊन कर्नाळा स्पोर्ट्सला आलेला होता. मला शीट द्या म्हणून. अगदी विवेक पाटील साहेब, JM म्हात्रे, काशीनाथ पाटील, नारायण शेठ धरत सारे त्याच विचाराचे होते. पण मी सांगितलं बाबा कोठारीचा रवींद्र म्हात्रे आपला वर्षानुवर्ष चांगला काम करतो. ग्रामपंचायतीत त्याच्या मिसेसला आपण संधी दिली आणि त्यांनी चांगलं काम केलंय. पक्षाचं नेटवर्किंग सांभाळण्याचं काम ते करतात. त्याच्यामुळं एकनाथचा विचार आपण करण्यापेक्षा आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आपण विचार करूया. हीच परिस्थिती ज्ञानेश्वर पाटलाच्या बाबतीत घडलेली. सुरुवातीला नवनाथ पाटलांना आपण उमेदवारी दिली. थोडंसं कुठंतरी निवडणुकीच्या गणितात खर्चाचा विषय वगैरे आल्यामुळं त्यांनी माघार घेतली. पण ज्या वेळेस मी माझ्या पुतणीला उभे करतोय हे समजल्यानंतर मात्र तो पुनरुपी इच्छुक झाला. पण त्यामधल्या काळात नवनाथच्या ऐवजी ज्ञानेश्वर पाटलाला गावात त्यांनी नवनाथ धनाजी बुवा यांनी ठरवून उमेदवारी जाहीर केलेली होती. त्यांनी गावच्या मंदिरात नारळ फोडून गावामध्ये घोटक्यांमध्ये चक्रा मारलेल्या होत्या आणि नंतर पुन्हा नवनाथ इच्छुक झाला. मी नवनाथ सांगितलं असं करता येणार नाही आपल्याला. शेवटी आपल्याला संघटना म्हणून काम करताना तुला संधी दिली होती, तू संधी नाकारली आणि आता पुन्हा नव्यानं दुसऱ्या कुणाला ती द्यायची हे तुम्हीच ठरवलं. त्याच्यामुळे मी थोडा कार्यकर्त्यांच्या बाबतीत आग्रही असतो. आपण ज्या भावना व्यक्त केल्या निश्चितपणानं कमळाकर असेल, प्रदीप असेल, प्रल्हाद असेल, आपले संबंध काही नवीन नाही किंवा निवडणुकीपुरतेही. प्रत्येकाच्या सुखदुःखाला आपण हजर असतो, जात येत असतो. तुमच्या भावनेची 100% दखल ते आपल्याला बाकीचा मसा आणायचा आहे. आज मी काहीतरी घोषणा करू तर ते बरोबर होणार नाही, पण मी तुमच्या विचाराशी सहमत आहे याबद्दल वागायचं कारण नाही. आपल्याला निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, दिली जाईल हे स्पष्टपणानं या ठिकाणी या उमेदीनं कामाला लागलेला आहात. या निवडणुकीमध्ये मला जो अनुभव दिसतो दरवेळेला आम्ही मंडळी कुठंतरी मागं पडलेलो असायचो की आम्ही चळवळीच्या बाबतीत विचार जो करत होतो नेमका तो कुठंतरी थोडासा वेगळ्या दिशेने जात होता म्हणा किंवा त्याच्यात थोडीशी खोट येत होती म्हणा. पण एक संघपणे आपल्याला जाता येत नव्हतं. मी सुरुवातीला सुनीलला सांगितलं की बाबा सुनील सगळ्यांना एकदा बोलावून घे आणि आपण एकत्ररित्या तो प्रयत्न करू. त्याला सचिनचाही साथ होती आणि त्यांनी दोघांनी आपल्या सगळ्यांकडे जाऊन
मेहनत करून करून सगळ्यांना त्या दृष्टीनं तयार केलं आणि आपण मंडळी देखील अतिशय मनापासून हे काम करताय. शेवटी माझ्यासारखा कार्यकर्ता हा विचारांशी बांधिलकी असणारा कार्यकर्ता आहे. मध्यंतरीच्या काळात नागपूरला जे शेवटचं अधिवेशन विधिमंडळाचं झालं मी आमदार असताना, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा, गिरीश महाजन, भाई गिरकर या साऱ्या मंडळींनी त्यावेळेस जयंत भाईंना ऑफर दिली की भाई तुम्ही परिषदेचे सभापती व्हा, पुढची निवडणूक आपण सगळी व्यवस्थित करूया. तर भाईंनी त्यांना सांगितलं बाबा आता ह्या वयात मी तुमच्या बरोबर येऊन सभापती होऊन काय करू, मला काही ते जमणार. तर चटकन चंद्रकांत दादा बोलले मग तुम्ही एक काम करा भाई, बाळारामला आमच्या सोबत द्या. जयंत भाईंनी जे उत्तर दिलं ते अतिशय मार्मिक होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं बाळाराम माझ्यापेक्षा पक्षाच्या बाबतीत जास्त कडवा आहे आणि मी ती परिषदेच्या सभापती पदाची ऑफर नाकार. त्याच्यामुळं आपण विचाराने काम करणारी लोक आहोत. माझ्या पहिल्या निवडणुकीपासून प्रदीप तुम्ही मंडळी साथ देत आहे. पंचायत समितीला मी ज्यावेळेस उभा राहिलो त्यावेळी अतिशय मोठं सहकार्य आपल्याला झालेलं होतं. त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आपल्या साऱ्यांच्या कष्टानं, प्रेमानं, जिद्दीनं आपल्याला यश मिळेल हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने या ठिकाणी व्यक्त करावासा वाटतोय. तुम्ही आणि मी वेगळे नाही आहोत या भावनेनं आपण भविष्यात एकत्रपणानं काम करू. माझ्या लेखी मी परवा दिवशी काँग्रेस हाऊसला बसलो असताना पत्रकारांना सांगितलं की बाबा कुठेतरी भांड्याला भांडं वाजलं असलं तरी मला महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे. महापालिकेत प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर सारख्या TIPLची डंपर्सनी, JCBनी पोकलेन जागोजागी लावायला ती निवडणूक जिंकायची नाही. तर जी दुर्दशा सगळ्या महापालिका लोकांच्या उपयुक्ततेची कामं व्हावी या दृष्टिकोनातून आपल्याला ती निवडणूक जिंकायची आहे. तर आपण निश्चिंत असा आपण जी सूचना मांडली त्याची नोंद आपण घेतली, त्याच्यावर अंमल पण आपण करू. निश्चितपणानं चांगला पर्याय शोधून आपण काम करू हा विश्वास मी आपल्याला देतो. निवडणुकीच्या दृष्टीनं आपण 20 तारखेपर्यंत जागल्याची भूमिका पार पाडावी. आपण केवळ तळोजे विभागात नव्हे तर आक्रमण करत करत खारघर, तिकडं पलीकडे फेज 1, फेज 2, नावडा कॉलनी, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, अगदी आदई, विचुंबे, उसरली, देवद इथपर्यंत मार्गक्रमण करावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला आहे. शेवटी आपल्याला लढाई जी लढाईची आहे ती विचारांची लढाई आहे, व्यक्तिमधली लढाई नाही आहे. ठाकूरांची प्रवृत्ती विरुद्ध जनतेची लढाई ही आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण सारे जण ज्या कामाला लागलेला आहात ते काम जोरानं चालू ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. देणारी मातोश्री सावित्रीबाई फुले आणि जिने सेनेत आपण बाबासाहेबांना शिक्षणात मदत केली आहे मातोश्री रमाई आंबेडकर आज वार्ड क्रमांक 1 मधला साहेबांनी जो आम्हाला आश्वासन दिलेलं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल मी सर्वांचं, साहेबांचं, साहेब हे गरिबांचं कैवारीच आहेत, सर्वांचं मी आभार मानतो. सर्वांना सविनय जय भीम. मी भूमिका जाधव संविधान पर्व या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आणि आज आपल्यासोबत आहे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब. चला तर त्यांच्याशी संवाद साधूया. जय भीम सर, तुमचं स्वागत आहे आमच्या संविधान पर्व न्यूज चॅनलमध्ये. तळोजा विभाग आणि परिसरातील आंबेडकरी जनतेने आपल्याला पाठिंबा दिला आहे. नक्कीच आपलं पारडं जड झालं आहे, तर आपण काय सांगाल? निश्चितपणानं या ठिकाणी आज तळोजे परिसरातील रिपब्लिकन विचारांची सारी मंडळी एकत्र येऊन या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुरोगामी विकास मवियाचा उमेदवार म्हणून मला
पाठबळ दिलेलं आहे त्याबद्दल सुरुवातीला या साऱ्या सहकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. गेल्या अनेक वर्ष त्या विभागामध्ये काम करत असताना 1997 साली पनवेल पंचायत समितीची निवडणूक मी लढवली. तेव्हापासून त्याच्यातली बरीचशी मंडळी माझ्यासोबत सुरुवातीपासून आहेत. काही वेळेला थोडंफार इकडं तिकडं झालेलं असेल, पण बहुतांश मंडळींचा अतिशय चांगला दांडगा स्नेह माझा आहे. आज या साऱ्या मंडळींनी येऊन पाठबळ दिल्यामुळं मला निश्चितपणानं एक विश्वास जागृत झाला की कुठेतरी चांगल्या पद्धतीनं चळवळीचे कार्यकर्ते आपल्यासोबत जोडत आहेत. मी मनापासून कमळाकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचं, प्रदीप सोनावणे, प्रल्हाद यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना कोऑर्डिनेट करणारी आपली जी टीम आहे त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्या काही अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं काही वावग्या आहेत असं मी म्हणणार नाही. किंबहुना कार्यकर्त्यांना बळ देण्याचं सातत्यानं माझा प्रयत्न राहिलेला आहे. त्या पठडीतल्याच त्या मागण्या आहेत. त्या पद्धतीनं आपण त्याच्यावर निश्चितपणानं वाटचाल करू हा विश्वास मी त्यांना दिलेला आहे. एक चांगलं वातावरण संपूर्ण तालुक्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं या ठिकाणी होत आहे. समाजाला जाती भेदाच्या आधारे, धर्माच्या आधारे विभाजन करून आपली पोळी भाजणाऱ्या भाजपच्या कुठेतरी डावपेचांना जनता आता सावध होऊन एकत्र येऊन विरोध करते हे माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं लक्षण. जे समस्या आहेत त्यांच्या विकासासाठी आपण काय उपाययोजना करणार? आंबेडकरी जनतेच्या अशा वेगळ्या समस्या फारशा नाही आहेत, अपेक्षा मात्र आहेत. समस्या ह्या साऱ्याच नागरिकांना आहेत, पण ज्या काही गोष्टी संविधानानं दिलेल्या आहेत त्याच्यावर अंमल न करता त्याचा निधी जो आहे तो इतरत्र वळवणे, आंबेडकरी विचाराच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा अन्यही आरक्षित घटकातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिपला अडचणी येणे, सामाजिक कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी सभामंडप वगैरे नसणं, या ज्या समस्या आहेत त्या आहेत. पण अन्य समस्या या प्रत्येक माणसाला सारख्याच आहेत. आज आपण बघतोय की सत्ता जाईल या भीतीपोटी शेवटच्या दिवशी मला वाटतं 180 निर्णय घेतले. त्याच्यातले अनेक निर्णय दुसऱ्या दिवशी पुन्हा रद्दही झाले. अगदी आगरी समाजालाही शेवटच्या घटकेला या शासनानं मंडळ दिलं सामाजिक न्याय विभागातून. तर हे सारं फसवं आणि दिखाऊ काम करणारं हे महायुतीचं सरकार आहे. ते सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे, जे खऱ्या अर्थानं विचारानं या साऱ्या बहुजन वर्गाबरोबर जुडलेलं आहे. आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांचा आणि विचाराचा फारसा काही संबंध आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही. तर आर्थिक निकषांवर आत्ताचं राज्य चाललं आहे, पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्या ज्या अपेक्षा माझ्या चळवळीतल्या सहकार्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं या साऱ्यांच्या बरोबर चर्चा करून निश्चितपणानं चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न मी करेन. असं आपल्याला वाटतं? मी लीडचा वगैरे आकडा काही सांगत नाही. मतदान पत्रिकेवर 7व्या क्रमांकावर माझं नाव आहे, बाळाराम दत्तात्रय पाटील, निशाणी शिट्टी. 20 तारखेला 7व्या क्रमांकावर असलेली शिट्टी 23 तारखेला 1ल्या क्रमांकावर असेल इतकं मात्र मी. सर 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, तर आपण जनतेला काय आवाहन कराल? मी जनतेला आवाहन करेन की मोठ्या प्रमाणावर मतदानाला उतरा. मतदानाला उतरत असताना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला एक व्यक्ती एक मत हा अधिकार मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटनेचा मसुदा आपल्याला सोपवला त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अनेक विषयांचे ठोकताळे होते. पण आपण अमेरिकेचं, युरोपच्या अनेक राष्ट्रांचा जर आढावा घेतला तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी अमेरिकेमध्ये निग्रो वंशाच्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारत हे एकमेव संविधान असं आहे ज्या ठिकाणी राष्ट्राच्या निर्मितीबरोबर घटनेनंच
सगळ्यांना एक व्यक्ती एक मत हा अधिकार दिला. ज्या योगे या ठिकाणी या देशामध्ये समानता निर्माण झाली असं मी म्हणेन. कारण पंतप्रधान गेले एकच मत, मुख्यमंत्री गेले एकच मत, उद्या सेलिब्रिटी म्हणून अमिताभ बच्चन गेले एकच मत, सचिन तेंडुलकर गेले एकच मत, ज्यांनी मध्यंतरीच्या काळात करलो दुनिया मुठ्ठी में म्हणत मोबाईलच्या क्षेत्रात पदार्पण केलं आणि ते क्षेत्र पादाक्रांत केलं ते मुकेश अंबानींनाही एकच मत. आणि आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा आधुनिक सावकार अदानी जे आहेत त्यांनाही एकच मत. आणि आपण सर्वसामान्य माणसं गेलो तरी आपल्यालाही एक मत. ही जी समानता आली त्यामुळे आज राजा हा जन्मानं नाही तर मतपेटीतून येतोय. तर त्या मतपेटीतूनच पनवेलच्या उत्थानाच्या दृष्टीनं, प्रगतीच्या दृष्टीनं 20 तारखेला मतदार मला संधी देतील हा विश्वास मला आहे. मी साऱ्यांना विनंती करतो, मोठ्या प्रमाणावर मताला उतरा. मतपत्रिकेत 7व्या क्रमांकावर बाळाराम दत्तात्रय पाटील निशाणी शिट्टी हे जे चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबून आपल्या सेवेची मला संधी द्या. संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी आणखी 2 बाळाराम पाटील आणले, त्यांचे कॉलिंगही चालू आहेत. पण 7व्या क्रमांकावर बाळाराम दत्तात्रय पाटील निशाणी शिट्टी आठवणीत ठेवून मताला जावं असं आवाहन मतदाराला मी करेन. तर आपल्यासोबत आहेत कमलाकर कांबळे सर. तुमचं स्वागत आहे आपल्या संविधान पर्व न्यूज चॅनलमध्ये. आंबेडकरी समाजाचा वारसा जपत आपण जो काही बाळाराम पाटील साहेबांना पाठिंबा दिला आहे आंबेडकरी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, तर आपण काय सांगाल? आज जवळजवळ 15 दिवसापासून 1 नंबर वार्डमधले दलित बौद्ध बांधव एकत्र होऊन सर्वांनी असा निश्चय केला की या वेळेला आपण बाळाराम पाटलांचं पाठिंबा द्यायचं. आणि नुसतं पाठिंबा नाही तर त्यांच्याकडनं आपण एक अपेक्षाही घेतलेली आहे. ती अशी घेतलेली आहे की येत्या नगरपालिकेमध्ये आपल्याला सत्तेमध्ये वाटा पाहिजे आणि ती आपली जी 8 आहे ती 8 त्याही पूर्णपणे मान्य केली. अशा अधिक माहितीसाठी बघत रहा संविधान पर्व न्यूज.